करतोय आणि आम्ही का मध्ययुगीन विचारांच्याकडे धावत सुटलोय आता, याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे. महाराजांना हे कधीच आवडणार नाही. मराठी भाषा टिकणार नाही, संपणार अशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतायत, पण ती भाषा संपणार नाही. जगातल्या 10व्या क्रमांकाची भाषा आहे. जवळजवळ 12 कोटी माणसं मराठीत महाराष्ट्रात बोलतात आणि जगभरात जवळजवळ 1 कोटी लोक पसरलेले आहेत जी मराठीचा जयघोष करतायत. आपणच न्यूनगंड बाळगला तर कसं होणार? उलट आपण अभिमान बाळगला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, मराठी बोलतोय, शिवाजी आणि संभाजी महाराजांचा वारसा आम्ही सांगतोय. मग आम्ही का न्यूनगंड बाळगायचा? कशाला घाबरायचं? बहुभाषिक व्हा असं महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्याला. स्वतः त्यांनी आपल्या मुलाला संभाजी महाराजांना 16 भाषा शिकवल्या होत्या. संभाजी महाराज त्या काळात ब्रिटिशांशी इंग्रजीत संवाद साधू शकत होते. मग आम्ही का बहुभाषिक आता होऊ नये? फक्त मराठी, हिंदी, इंग्रजीच नव्हे तर आणखी फॉरेन लँग्वेज आम्हाला आल्या पाहिजेत. महाराजांचाच तो आग्रह आहे. स्वतः आपल्या मुलाला त्यांनी 16 भाषा शिकवलेत. मग आम्ही तो आदेश पाळलाच पाहिजे. आधुनिक विचार जोपासलेच पाहिजेत. न्यूनगंड बाळगायचा तरी तो कुठला? त्यामुळे एक लक्षात घ्यायचं आहे की मराठीचा आग्रह धरला पाहिजे. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. इंजिनिअरिंगचं, अभियांत्रिकीचं असेल, आरोग्य विभागाचं असेल किंवा वैद्यक विभाग असेल, कायदा विभाग असेल, हे सगळं शिक्षण मराठीत मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आग्रह धरला पाहिजे. नवे दैनंदिन जीवनात सुद्धा तो आग्रह धरला पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन येतात आपल्याला मोबाईलवरती येतो. तुम्हाला लोन पाहिजे काय, कर्ज पाहिजे काय, काय वाटेल ते विचारत असतात. किंवा आणखी काही कंपन्यांची कामं असतात. ते लोक हिंदी किंवा या दिनाच्या निमित्तानं, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री दिनेश बडगुजर सर, नूतन पर्यवेक्षक माध्यमिक विभागाचे आमचे मार्गदर्शक श्री दाभाडे सर, त्यांच्यासोबतच नूतन उपमुख्याध्यापक झालेले श्री आदरणीय दडस सर. खरं तर दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचा विषय हिंदी आहे आणि मग प्रवेश आल्यावरती हिंदीचंच राज्य आलंय असं वाटायला लागलंय आम्हाला. त्याचबरोबर प्रमुख देसाई सर आणि प्राथमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख AR माळी सर, उपस्थित सर्व अध्यापक अध्यापिका, सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग व आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, बैठे बैठे विश्राम, निवांत बसा. आम्ही भरपूर बोलणार आहे. काही शिक्षक उभे आहेत त्यांनी पण बसून घ्यायचं आहे. कंटाळा येईल उभारून होय की नाही? कारण सरांनी सांगितलंय मला. मी म्हणलं किती वेळ बोलायचं? सर म्हणले तिकडे भात शिजेपर्यंत बोलत राहायचं. भात शिजलाय म्हणलं की थांबायचं म्हणून सांगितले. एका गावात अशीच एक व्याख्यानमाला सुरू होती आणि वक्ता बोलायला सुरुवात केला. तो काही थांबायलाच तयार नाही. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. त्याला वाटलं मी फार भारी बोलतोय, ते आणखी बोलायला लागला. परत टाळ्या वाजवल्या 5-10 मिनिटांनं. वक्त्याला वाटलं मी आणखी भारी बोलायला लागलोय. तो काय केला? थांबायला तयार नाही. गावातली 4 दांडगी माणसं हातात काठी घेऊनच आली पुढे. शेवटी वाट बघून हा काय थांबायला तयार नाही. वक्ता घाबरला. म्हणला माझं काय चुकलंय काय असं तुम्ही काठी घेऊन आलाय? तुमचं काय चुकलं नाही, तुम्ही बोलत राहा. म्हणलं आमचं तुमच्यावर काय राग नाही. तुम्हाला इथं बोलवलंय कुणी तेवढं सांगा. ठरवलंय कुणी त्याला बघतो अगोदर. म्हणजे तसं मला इथं यायचा आग्रह आमच्या शिसाळ सरांनी केलाय. गेले वाटतं, ते निघून गेलेत. त्यांना माहिती आहे आपण पाहुणा कसला बोलवलाय, काय होणार आहे. होईल हे थोडस गमतीन आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलोय. मी आपला फार वेळ घेणार नाही. मराठी भाषा गौरव दिन आपण जो आज साजरा करतोय तो वि. वा. शिरवाडकर
उर्फ तात्यासाहेब यांच्या जयंती निमित्ताच्या औचित्याने आपण त्यांना कुसुमाग्रज या नावानं बऱ्यापैकी ओळखतो, कारण त्यांच्या कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये 7वी पासून कुठं ना कुठं सापडतात आहेत. त्यांनी कुसुमाग्रज या नावानं कविता लिहिल्या. हे नाव त्यांनी का बरं धारण केलं असावं असं तुम्हाला वाटतंय? तर त्यांनी आपल्या बहिणीचा सन्मान करण्यासाठी ते नाव धारण केले बाळांनो. त्यांच्या बहिणीचं नाव, छोट्या बहिणीचं नाव कुसुम होतं आणि त्यामुळे त्यांनी ते नाव धारण केलं कुसुमाग्रज. म्हणजे कुसुम अग्रज म्हणजे मोठा भाऊ, अनुज म्हणजे छोटा भाऊ. तुम्ही ते स्कॉलरशिपला वगैरे करत असाल विरुद्धार्थी शब्द, होईल नाही. कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ. बहिणीचा सन्मान करण्यासाठी उभ्या आयुष्यभर तिचं नाव धारण करून त्यांनी आपलं सगळं लेखन, काव्य लेखन, कथा, कविता, नाटक, कादंबरी सारं लिखाण त्यांनी बऱ्यापैकी कुसुमाग्रज या नावाने केलेलं आहे. खरं तर सगळ्या भावांना ही प्रेरणादायी गोष्ट आहे की आपल्या बहिणीचा सन्मान करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नाहीतरी लहानपणी बहीण भावांची भांडणं म्हणजे पालकांची डोकेदुखी असते, होय की नाही? पण सगळ्या भावांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, बहिणीचा सन्मान केला पाहिजे. आणि ते आपण आजच्या या जे काही सत्कार उत्सव मूर्ती आहेत, विवा शिरवाडकर तात्यासाहेब यांच्याकडून ते शिकलं पाहिजे. त्यांनी एवढं मोठं सगळं नाव लौकिक मिळवलं तो बहिणीच्या नावानं.